हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं? सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, हाफ अँगल फॉर्म्युले, नेपियर्स अॅनालॉजी आणि एरिया ऑफ ट्रायंगल. आणि चौथी गोष्ट पाहिली आपण हिरोज फॉर्म्युला. तर हे फॉर्म्युले सगळ्यांना काय पाहिजेत? पाठच पाहिजेत. सगळ्यांच्या डोक्यात हे फॉर्म्युले पटकन आलेच पाहिजे. त्याआधी आपण मागच्या लेक्चरमध्ये जे काय पाहिलं त्याची थोडीशी आज रिव्हिजन करणार आहोत आणि पुढचा टॉपिक आपण पुढे आज चालू करणार आहोत. सो पहिली गोष्ट काय आपली साइन रूल. साइन रूल काय सांगतो? a बाय साइन a इज इक्वल टू b बाय साइन b इज इक्वल टू c बाय साइन c दॅट इज इक्वल टू किती? k किंवा ट्वाइस ऑफ r. ट्वाइस r हा साइन रूल. नंतर पाहिला आपण कोसाइन रूल. कोसाइन रूल काय सांगतो? cos a is equals to b square plus c square minus a square upon 2bc. cos b काय सांगतो? cos b c square plus a square minus b square upon 2ac. cos c काय सांगतो? cos c a square plus b square minus c square upon 2ab. कोसाइन रूल. नंतर आहे आपला प्रोजेक्शन रूल. काय सांगतो प्रोजेक्शन रूल? a इज इक्वल टू b cos c प्लस c cos b. b काय येतो? c cos a प्लस a cos b. a cos c. c काय येत आहे? a cos b प्लस b cos a. हा तुमचा काय झाला? प्रोजेक्शन रूल. नंतरचा फॉर्म्युला आहे हाफ अँगल फॉर्म्युला. काय सांगत हाफ अँगल फॉर्म्युले? साइन a बाय 2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ s मायनस b s मायनस c अपॉन bc. साइन b बाय 2 काय येणार तुमच्याकडे? साइन b बाय 2 अंडर रूट ऑफ s मायनस c s मायनस a अपॉन ac. साइन c बाय 2 काय येणार आपल्याकडे? अंडर रूट ऑफ s मायनस a s मायनस b अपॉन ab. त्याच्यानंतर cos a बाय 2 दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ s इंटू s मायनस a अपॉन bc. cos b बाय 2 काय असते? cos b बाय 2 अंडर रूट ऑफ s इंटू s मायनस b अपॉन ac. cos c बाय 2 that is equal to under root of s into s minus c upon ab. ह्याच्यावरून आपण काय सांगू शकतो? tan a by 2. tan a by 2 that is under root of sin a by 2 upon cos a by 2. काय ना तुमचं? s minus b s minus c upon s into s minus a. त्याच्यानंतर tan b बाय 2 काय सांगणार आपण आतमध्ये? s मायनस c s मायनस a अपॉन s इंटू s मायनस b. tan c बाय 2 दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ s मायनस a s मायनस b अपॉन s इंटू s मायनस c. सो दीज आर ऑल हाफ अँगल फॉर्म्युले ज्याचा प्रूफ आपण पाठीमागे पाहिलेला आहे. सो यांचा प्रूफ पाहिलाय. हे फॉर्म्युले आपले पाठ आहेत, त्यामुळे आता आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम्स करणं इझी जाईल. नेक्स्ट आहे एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला डेल्टा इज इक्वल टू हाफ ए बी साइन सी दॅट इज इक्वल टू हाफ बी सी साइन ए दॅट इज इक्वल टू हाफ ए सी साइन बी. हे सगळे एरिया ऑफ ट्रायंगलचे फॉर्म्युले आहेत. ए बी सी कोण आहे? तर हा समजा ट्रायंगल असेल, स्टँडर्ड ट्रायंगल, त्याचं नाव असतं ए बी सी. बीच्या समोरची जी साईड आहे ही ती असते स्मॉल बी, म्हणजे ह्याची लेंथ स्मॉल बी. एच्या समोरची जी साईड आहे ती स्मॉल ए, ह्याची लेंथ स्मॉल ए. आणि सीच्या समोरची जी साईड आहे सी, याची लेंथ स्मॉल सी. कॅपिटल ए म्हणजे कॅपिटल बी म्हणजे हा अँगल आणि कॅपिटल सी म्हणजे हा अँगल. असे हे तीन अँगल कॅपिटल ए बी सी आणि तीन साइड्स स्मॉल ए स्मॉल बी आणि स्मॉल सी.
हा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये अजून एकाचा फॉर्म्युला येतो, तो म्हणजे हिरोज फॉर्म्युला. काय हिरोज फॉर्म्युला? डेल्टा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. आणि याच्यामध्ये एस कोण असते? ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. हे एसचं अजून एक नाव आहे सेमी पेरिमीटर. नेक्स्ट पॉइंट आहे नेपियर्स एनालॉजी. काय सांगते नेपियर्स एनालॉजी? tan b मायनस सी अपॉन 2 दॅट इज इक्वल टू b मायनस सी अपॉन b प्लस सी इंटू कॉट a बाय 2. आता बघा इथं b आणि c येतं, कॉट कोणाचा येणार? a बाय 2 चा. मग समजा इथं tan a मायनस बी अपॉन 2 असं असतं तर आपण काय केलं असतं? a मायनस बी अपॉन a प्लस बी इंटू कॉट. आता इथं कोण आहे? a आणि b आहे, नाही कोण c, तर कॉट c बाय 2. आणि शेवटचा फॉर्म्युला tan a मायनस बी बी मायनस सी झालं c मायनस a बाय 2 दॅट इज इक्वल टू c मायनस a अपॉन c प्लस a इंटू कॉट b बाय 2. सो दीज आर ऑल फॉर्म्युलेज. त्याला म्हणतात नेपियर्स एनालॉजी. हे या फॉर्म्युले आपले काय पाहिजे? पाठ पाहिजे. आता आपण ह्याच्यावरचं काय करूया? प्रॉब्लेम्स करूया. क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज 3.2. फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ फॉलोइंग. आता यांनी पोलर दिलेत. सो पहिला दिलाय √2, पाय बाय 4. सो हा पहिला पोलर कोऑर्डिनेट दिलाय. आपल्याला पाहिजे कार्टेशियन. म्हणजे यांनी दिलंय काय आपल्याला? r, थिटा. r आणि थिटा दिलेले आहे. सो आपला x आणि y काय असतो त्याची एकदा आठवण करून देतो. हा तुमचा पोलर कोऑर्डिनेट r, थिटा. सो ही लेंथ असते r आणि हा अँगल असतो थिटा. हे तुमचं कोण आहे? y आणि हा तुमचा कोण आहे? x. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे. आणि हा क्वाड्रंट. पाय बाय 4 म्हणल्यावर कुठल्या क्वाड्रंट मध्ये? हा फर्स्टच क्वाड्रंट मध्ये आहे. पाय बाय 4 पर्यंत 90च्या पुढे गेला तर सेकंड, 180 च्या पुढे गेला अँगल तर थर्ड, 270 च्या पुढे गेला तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपण जाणार. मग ह्यांनी चला आता कॉस थिटा जर काढलं, कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो? कॉसचा फॉर्म्युला असतो ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे x बाय r. सो x इज इक्वल टू काय येणार? r कॉस थिटा आणि y इज इक्वल टू काय येते? r साइन थिटा. हे फॉर्म्युले आपण पाहिलेले, याच्यात काहीही शंका नाही. हे फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. मग आता x कसं काढणार आपण? r कॉस थिटा. r किती आहे तुमचा? √2 आणि कॉस किती आहे तुमचा? थिटा पाय बाय 4. सो दिस इज इक्वल टू √2 इंटू कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू आहे 1 बाय √2. √2 कॅन्सल झाला किती आला तुमच्याकडे? 1. सो x इज इक्वल टू 1. आता शोधूया y काय तुमचा? r साइन थिटा. r किती आहे तुमच्याकडे? √2 साइन थिटा म्हणजे साइन कोणाचा? साइन पाय बाय 4. सो √2 तसंच ठेवलं. साइन पाय बाय 4 अगेन 1 बाय √2. √2 कॅन्सल झालं तुमचं किती आलं इथं? 1. हा कोण झाला? y. हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर, समजा याला आपण थोड्या वेळासाठी काय म्हणूया? p x, y दॅट इज इक्वल टू 1, 1. तर त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट किती आले? कार्टेशियन कोऑर्डिनेट किती आले? 1, 1. सेकंड आहे त्यातलं 4, पाय बाय 2. हे पण काय झालं तुमचं? r, थिटा दिलेलं आहे. सो r तुमचा 4 आहे, थिटा तुमचा पाय बाय 2 आहे. सो x कसं मिळणार आपल्याला? r कॉस थिटा. सो r आहे तुमचा 4, कॉस थिटा म्हणजे कॉस पाय बाय 4. सो कॉस पाय बाय 4 किती तुमचा? 1. हो सॉरी, कॉस पाय बाय 2. कॉस 90 किती आहे तुमचा? 0. कॉसचा ग्राफ आठवला मी. कॉसचा ग्राफ असा असतो की नाही? हे 90. हा कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते. सो 4 इंटू 0 0. सो आला तुमचा x.
वाय कसा येणार आहे आर साइन थिटा. सो आर किती तुमचा 4 साइन पाय बाय 2. साइन पाय बाय 2 किती असते 1. सो 4 into 1 दॅट इज 4. हा आला तुमचा वाय. सो त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स पी काय झाला तुमचा, पी चे कोऑर्डिनेट्स काय झाले 0,4. म्हणजे हा पॉइंट कुठं असणार आहे 0,4 इथं असणार आहे 0,4. ओ सॉरी इथं असणार तो 0,4. हे डिस्टन्स 4. अँगल केला पाय बाय 2. तिसरं गणित आहे 3/4, 3 पाय बाय 4. सो दिस इज इक्वल टू 3/4, 3 पाय बाय 4 म्हणजे किती, पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री. सो 45 into 3 म्हणजे 135 डिग्री. ठीक आहे. किंवा पाय बाय 4 तसं आर आणि थिटा. सो एक्स कसा मिळणार आपल्याला, आता क्वाड्रंट बघा कुठल्या क्वाड्रंट मध्ये गेलं हे 135 म्हणजे सेकंड क्वाड्रंट. म्हणजे एक्स निगेटिव्ह असणार आणि वाय पॉझिटिव्ह असणार. ठीक आहे. सो एक्स किती तुमचा आर कॉस थिटा. आर किती तुमचा 3/4 कॉस 3 पाय बाय 4. सो दिस इज 3/4 इंटू कॉस 3 पाय बाय 4 ला मी काय लिहू शकतो पाय बाय 2 प्लस पाय बाय 4 है ना. म्हणजे 2 पाय बाय 4 प्लस पाय बाय 4. 2 पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 किती झालं 2 पाय आणि 1 पाय 3 पाय बाय 4. सो मग मी काय केलंय ना 2 दुने 4 केलं आणि इथे किती आला तुमचा पाय बाय 2. किंवा तुम्ही पाय मायनस पाय बाय 4 पण करू शकता, तुमची मर्जी. काय करता तुम्ही पाय मायनस पाय बाय 4. सो 4 पाय मायनस पाय 3 पाय बाय 4. सो 3/4 इंटू कॉस. कॉस पाय मायनस थिटा कोणता क्वाड्रंट आला सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये कॉस काय असतो निगेटिव्ह. सो याचं निगेटिव्ह साइन मी इथं बाहेर दिलं आणि पाय बाय 2 नसल्यामुळे कॉसचा कॉसच राहिला आणि कॉस किती पाय बाय 4. सो दिस इज इक्वल टू -3/4 इंटू 1/√2. सो हे टोटली किती आलं तुमच्याकडं x इज इक्वल्स टू -3/4√2. ठीक आहे. y कसा येणार आहे तुमचा आता r साइन थिटा. सो r तुमच्याकडे 3/4 इंटू साइन 3 पाय बाय 4. सो दिस इज इक्वल टू 3/4 इंटू साइन पाय मायनस पाय बाय 4. So this will be equal to 3/4 into sin पाय मायनस थिटा. सेकंड क्वाड्रंट साइन काय असणार आहे तुमचा पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो पॉझिटिव्ह. सो साइन पाय मायनस थिटा साइन थिटा. सो साइन पाय बाय 4. सो दिस इज इक्वल टू 3/4 इंटू 1/√2. सो फायनली y काय झाला तुमचा 3/4√2. देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट त्याला जर आपण p म्हटलं तर ते काय येणार आहेत -3/4√2, 3/4√2. चौथा प्रॉब्लेम आहे 1/2, 7 पाय बाय 4, 7 पाय बाय 3. दिस इज इक्वल टू r, थीटा. सो x इज इक्वल टू r cos थीटा. r किती तुमचा 1/2, cos 7 पाय बाय 3. सो 7 पाय बाय 3 म्हटल्यानंतर पाय बाय 3 म्हणजे किती डिग्री 60 डिग्री आणि 7 पाय बाय 3 म्हणजे 420 डिग्री. सो मी याला काय करतो 1/2 इंटू कॉस 2 पाय प्लस पाय बाय 3. बघा 3 2 6 पाय प्लस 1 पाय किती झाले 7 पाय बाय 3. सो दिस इज इक्वल टू 1/2 इंटू आता 2 पाय प्लस पाय बाय 3 म्हणजे 2 पाय बघा कुठे येते 2 पाय हा पूर्ण किती 2 पाय 1 पाय 2 पाय. 2 पाय प्लस पाय बाय 3 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे ऑल पॉझिटिव्ह म्हणजे कॉस पण पॉझिटिव्ह राहणार. 2 पाय असल्यामुळं हा कॉसचा कॉसच राहणार बाय 2 इथं नाही. सो कॉस पाय बाय 3 cos 60 किती असतो cos 60 1/2. सो दिस इज इक्वल टू 1/4. y बघा
r sin theta. So 1 by 2 into sin 7 pi by 3. This is equal to 1 by 2 into sin 2 pi plus pi by 3. So again 1 by 2 into sin pi by 3. Sin 60 असतो root 3 by 2. So this is root 3 by 4. So कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय झाले x, y that is equal to x आलाय तुमचा 1 by 4 आणि y आलाय root 3 by 4. Question number 2. Find polar coordinates. आता मागच्या क्वेश्चन मध्ये काय केलं आपण पोलर दिले होते कार्टेशियन शोधले. आता आपल्याला काय करायचंय कार्टेशियन दिल्यावर पोलर शोधायचं. ठीक आहे. सो फर्स्ट प्रॉब्लेम आहे √2, √2. सो दिस इज x, y. सो r कसा येतो आपल्याकडे √(x² + y². हे आठवण करून देतो एकदा. हा समजा x, y दिलेला आहे. हे डिस्टन्स y, हे डिस्टन्स x, हे डिस्टन्स r, हा थीटा इथं, हा 90 डिग्री. सो हा r² = x² + y². हे आपल्याला चांगलं माहिती आहे. सो r² = x² + y². याच्यावर r काय येणार आहे √(x² + y². सो r √2² 2 + 2. सो दिस इज r = 2. लेंथ असल्यामुळे लेंथ नेहमी काय राहणार पॉझिटिव्ह. आता थीटा कसा काढायचा tan थीटा = क्वाड्रंट बघून आपण ठरवणार. आता इथं बघा √2 दोघं पॉझिटिव्ह आहे म्हणल्यानंतर कोणता क्वाड्रंट आहे फर्स्ट. सो थीटा tan थीटा डायरेक्टच लिहू ना. थीटाचा फॉर्म्युला आपण डायरेक्ट पाहिलाय tan इनवर्स ऑफ y by x मॉड्युलस फर्स्ट क्वाड्रंट साठी. सेकंड साठी काय असतंय पाय मायनस, थर्ड साठी काय असतंय पाय प्लस आणि फोर्थ साठी असतंय 2 पाय मायनस. सो थीटा tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ √2, √2. सो थीटा tan इनवर्स ऑफ 1. सो थीटा tan 1 कोणाचा आहे पाय बाय 4. सो याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट दिल्यावर पोलर कोऑर्डिनेट काय झाले समजा p येतो r, थीटा दॅट इज इक्वल टू, तर हे लिहिलं नाही तरी चालेल, r किती आला 2, थीटा किती आला पाय बाय 4. 2, पाय बाय 4 हे त्याचे कसले कोऑर्डिनेट आहेत पोलर कोऑर्डिनेट्स. Second problem 0, 1 by 2. So r is equal to √(x² + y². So √0 + 1 by 4. 1 by 4 चं रूट आहे 1 by 2. So r is equal to 1 by 2. क्वाड्रंट कुठला आहे क्वाड्रंट माहित नाही परंतु x कोऑर्डिनेट 0 आहे आणि y कोऑर्डिनेट 1 by 2. x कोऑर्डिनेट 0, y कोऑर्डिनेट 1 by 2 म्हणजे किती डिग्री असला पाहिजे 90 डिग्री. तरी पण थीटा = tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ y by x. दिस इज tan इनवर्स ऑफ y किती तुमचा 1 by 2, 0. 1 by 2, 0 म्हणजे tan इनवर्स ऑफ नॉट डिफाइंड. इन्फिनिटी त्याला आपण म्हणतो तर इन्फिनिटी नसते ते नॉट डिफाइंड वाला असते. नॉट डिफाइंडचा tan कोण असतो तुमचा पाय बाय 2 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सो परत एकदा ह्याचे r, थीटा काय झालं आपल्याकडं 1 by 2, पाय बाय 2. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 1, -√3. 1, -√3 x पॉझिटिव्ह आणि y निगेटिव्ह आहे. कुठे असतं x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. सो आता r तर काय महत्वाचं आहे √(x² + y². सो r is equal to √4, r is equal to 2. लेंथ नेहमी पॉझिटिव्ह. थीटा फोर्थ क्वाड्रंट मध्ये थीटा कसं येणार 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ y by x. सो दिस इज 2 पाय मायनस, लक्षात येते ना 2 पाय मायनस
फोर्थ क्वाड्रंटला. फर्स्ट क्वाड्रंटला tan इनवर्स ऑफ पाय बाय एक्स, सेकंडला पाय मायनस tan इनवर्स ऑफ पाय बाय एक्स, थर्डला पाय प्लस, फोर्थला 2 पाय मायनस. सो tan इनवर्स ऑफ मॉड असल्यामुळे पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार √3/1. सो दिस इज 2 पाय मायनस tan √3 कोणाचा असतो तर पाय बाय 3 चा म्हणजे 60 डिग्रीचा. सो 6 पाय मायनस पाय बाय 3. सो दॅट इज 5 पाय बाय 3. हा आला तुमच्याकडे थीटा. सो r कॉमा थीटा दॅट इज इक्वल टू 2,5 पाय बाय 3. r is equal to under root of x square plus y square. So this is equal to under root of 9/4 plus 9×3 = 27/4 under root of 36/4 4×9 = 36. So 3 r आला आपल्याकडे 3 थीटा. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ हे पण पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मॉड y बाय x tan इनवर्स ऑफ y किती तुमचा 3√3/2 अपॉन 3/2 2 2 3 3 कॅन्सल राहिलं काय. दिस इज tan इनवर्स ऑफ √3. सो tan इनवर्स √3 म्हणजे किती पाय बाय 3. हा आला तुमचा थीटा. सो त्याचे पोलर कोऑर्डिनेट काय झाले r कॉमा थीटा दॅट इज इक्वल टू 3,5/3.